आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणी इतक्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता। एका बाजूनी मी भेटत होतो, एका बाजूनी देवेंद्रजी भेटत होते। देवेंद्रजी खोटं नाही सांगत, मी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात जातोय, परंतु ही योजना जाहीर केल्यानंतर ज्या प्रकारे माझ्या मायमाऊलींच्या आणि महिलांच्या मध्ये एक ह्या महायुतीच्या सरकारबद्दल आदराचं स्थान निर्माण झालंय, आपलेपणाचं स्थान निर्माण झालंय। एक ह्या सगळ्या बहिणी म्हणतात फार चांगलं झालेलं आहे। जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे तर तुम्हाला आलेच। जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये रक्षाबंधन होतं, रक्षाबंधनामध्ये भाऊ या नात्याने आम्ही तुम्हाला ती ओवाळणी टाकली। आता ऑक्टोबर नोव्हेंबर तो चालू झालाय। आपल्या इथं दिवाळी आहे, दिवाळीमध्ये भाऊबीज असते। माझ्या मायमाऊली बहिणींनो, भाऊबीजेचे देखील ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले झालेत की नाही? हात वर करा ज्यांच्या खात्यात जमा झाले। बघा इतक्या महिलांच्या खात्यात जमा झाले, धन्यवाद। दादा पैसे आले, दादा पैसे आले, इतक्या खुश होऊन सांगत होत्या। अरे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद ह्याच्यातच आम्हाला समाधान आहे आणि त्याच करता ही योजना आणलेली आहे। त्याचा विचार तुम्ही त्या बाबतीमध्ये केला पाहिजे। त्यामध्ये तिथं तुम्हाला पैसे मिळाले, सप्टेंबरचे 1,500 रुपये दिले, ऑक्टोबर नोव्हेंबर पुन्हा अडचण येऊ नये म्हणून 3,000 रुपये तुम्हाला पाठवले। काही मला महिला भेटल्या की दादा आम्हाला सगळं मंजूर झालंय परंतु काही अडचण आली, ती अडचण मी देवेंद्रजी एकनाथराव शिंदे आम्ही बघू। की दादा आम्हाला सगळं मंजूर झालंय परंतु काही अडचण आली, ती अडचण मी देवेंद्रजी एकनाथराव शिंदे आम्ही बघू, तपासून घेऊ। कुठली लाभार्थी जी योजना नियमात बसती, लाभार्थी जी योजना नियमात बसती ती या लाभापासून वंचित राहणार नाही, काळजी करू नका। त्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे देण्याचं काम केलं जाईल।